नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एकीकडे भाजप नेते पुन्हा एकदा 2019 प्रमाणे 2024च्या तोंडावरही मोठ्या इन्कमिंगचा दावा करतायत, तर दुसरीकडे एकाच गाडीमध्ये दाटीवाटीनं बसलेल्या नेत्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय आणि त्यावरून विरोधकांनी बोचरी टीका केली आहे। त्याला बावनकुळेंनी काय उत्तर दिले बघूया, एक रिपोर्ट। सुषमा अंधारेंनी हा व्हिडिओ ट्विट करून सत्ताधारी आणि भाजपच्या इन्कमिंगवर निशाणा साधलाय। जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी, या शीर्षकानं हा व्हिडिओ व्हायरलही झालाय। व्हिडिओत आधी शिंदे पुढच्या सीटवर बसतायत। आधीपासून मागच्या सीटच्या मध्यभागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बसले। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाव्या बाजूनं विंडो सीटवर बसतात। तोपर्यंत वाटतं की गाडीत दोघच आहेत। मात्र जेव्हा कॅमेरा पॅन होतो तेव्हा मागच्या सीटवर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही बसल्याचं दिसतं। अजित पवारही हुकचा आधार घेऊन जागा करतात। अजित पवार सीटवर कम्फर्टेबल व्हावेत म्हणून भाजपचे बावनकुळे पुढे सरकून अजित पवारांना जागा करून देतात। हे तिघे स्थिरस्थावर होतात असं वाटत असतानाच अजित पवारांच्या विंडो सीटकडून भाजपच्या गिरीश महाजनांची एंट्री होते। त्यानंतर मग अजित पवारांना ऍडजस्टमेंट करावी लागते। बहुत जगह है, हाँ बहुत जगह है, अरे बहुत जगह नहीं जगह है, बहुत जगह है, हाँ बहुत जगह है, अरे बहुत जगह नहीं जगह है, बहुत जगह है, हाँ बहुत जगह है, अरे बहुत जगह नहीं जगह है, बहुत जगह है, हाँ बहुत जगह है, अरे बहुत जगह नहीं जगह है। आम्ही आता इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू, पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार, देश कल्याणाचं, राष्ट्र कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे, याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत। महाराष्ट्रात 145 जागांचं बहुमत आहे। या घडीला सत्तेत भाजपचे 105, शिंदेच्या शिवसेनेचे 40, अजित पवार गटाचे 41 आणि 10 अपक्ष असे 196 आमदार सत्तेत आहेत। तर विरोधी बाकांवर काँग्रेसचे 45, ठाकरे गटाचे 16 आणि शरद पवार गटाचे 12 आमदार असे फक्त 73 आमदार उरलेत। मात्र तरी सुद्धा विविध पक्षांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी करतायत। मोठे नेते, अजून काही मोठे नेते, असे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। असे पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हादरे महाराष्ट्रात दिसतील। आजही जयंत पाटील मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे। त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। अनेक लोक लाईनीत उभे आहे, फक्त आता सध्या घ्यायचा विचार नाही म्हणून थांबले आहेत। अनेक जण आज दादांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहेत। जवळपास 2 खासदार आणि 7 ते 8 आमदार हे डायरेक्ट शिवसेनेच्या लोकांच्या संपर्कामध्ये आहे। ते कधीही आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी तयार आहे। अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या संपर्कामध्ये अनेक उठावा गटाचे लोक आहेत, त्यांना कळणार सुद्धा नाही माणसं कधी गेले ते। आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे। जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पना साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे। 2019ला सुद्धा भाजपमध्ये असंख्य नेत्यांचं इन्कमिंग झालं होतं। तेव्हा त्या इन्कमिंगची भीती मिश्किलपणे का होईना तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी वर्तवली होती। मात्र आता जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आमची दारं कायम उघडी असतात अशी भूमिका भाजपची आहे। आता खऱ्या अर्थानं आपल्या पार्टीला एक साईज निर्माण झाली आहे। आता याच्यामध्ये पार्टीमध्ये येणाराची संख्या फार झाली। चंद्रकांत दादा मला आता अजून 2 प्रवेश राहायला लागलं, दादा आता एवढे प्रवेश करा की आपल्याला ना काढून देऊ कोणी, अशी पाळी यायच्या मागे काय सांगता।
एक दिवस मुख्यमंत्री मला म्हणले की रावसाहेब आपले दोघांचे हात दुखून गेले रुमाल टाकू टाकू. साहेब जरा आवरतच घ्या आता. आम्ही आता इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू. पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार, देश कल्याणाचं, राष्ट्र कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे. याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत. अमर वाघमारे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.